महेश मांजरेकरजी, तुम्हाला काय वाटतं की उद्याची मॅच कशी होणार? सर्वात प्रथम आय डोंट नो, म्हणजे फायनल आहे जवळजवळ उद्या. मला वाटतं ते फायनलचं महत्त्वच थोडंसं कमी होणार आहे. पण होणार आहे ती टफ होणार आहे. आणि मला वाटतं की ते इतकं प्रेशर्स दिले आहेत सगळ्यांनीच, म्हणजे राईट फ्रॉम गव्हर्नमेंट बॉडीज हॅव गॉटन इन टू इट. म्हणजे त्यांच्या काही, मला वाटतं होम मिनिस्टरनी जे काही एक स्टेटमेंट दिलं, त्यामुळे प्रेशर खूप आहे. मला वाटतं आय थिंक ही मॅच, आय जस्ट होप त्या प्लेयर्सनी ते ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल, पण अनड्यू प्रेशर्स खूप आहेत मला वाटतं प्लेयर्सवर. आणि बाकीच्यांचे प्रेशर्स खूप आहेत, मोर दॅन खेळाचे प्रेशर्स, बाकी अनवॉन्टेड प्रेशर्स खूप आहेत. आणि त्याचं इट इज लाईक वॉर टुमॉरो. मला वाटतं ते गेमच्या पलीकडे गेलेलं आहे ते आता. किरणजी, तुम्हाला काय वाटतं या प्रेशर्सचं कितपत फरक पडतो खरंच खेळाडूंवर? कारण आफ्रिदी पण बोलला की ज्या पद्धतीने इंडियन मीडिया बोलतोय ते बरोबर नाही. म्हणजे कुठेतरी त्यांना पण, त्यांच्या पण कानावर येते की कुठच्या प्रकारचे एकूणच व्यवहार चाललेला आहे, काय माहोल आहे, किंवा आता मॅच फिक्सिंगबद्दल बोललं जातं. या सगळ्यांचा एक प्लेअर म्हणून, खेळाडू म्हणून तुम्ही 2 वर्ल्ड कप खेळलात, कितपर्यंत प्रेशर येतं? प्रेशर इंडिया पाकिस्तान मॅचला नेहमीच असतं. आणि जेव्हा वर्ल्ड कप असते त्यामध्ये एक प्रेशर वेगळंच असतं. बायोलॅटरल मॅचेस खेळतात पाकिस्तानसमोर. पूर्वी जे बायोलॅटरल मॅचेस आहेत ते 5-5, 10-10 वर्षांनी यायच्या. पण आता जे मॅचेस शिकार येतात, पण आता वर्ल्ड कप, आणि तो पण इंडियामध्ये सेमीफायनल, तो प्रेशर एक वेगळा आहे. आणि इंडियन मीडिया जरूर आय थिंक एक वन सायडेड स्टोरीज अशा सगळ्या चालतात का इंडिया जिंकणार आहे, म्हणून आफ्रिदी थोडेसे अपसेट झाले. कारण की इंडिया मीडिया फक्त इंडियाच चालवून राहिले, पाकिस्तानला काहीच क्रेडिट देत नाही कुठेही. काही पाकिस्तानचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला, ते एक जबरदस्त परफॉर्मन्स करून आता सेमीफायनलला आलेले ते पण. आणि ते पण त्यांचा रेकॉर्ड परत मोहालीचा चांगला आहे. तर ते म्हणतात आम्हाला थोडासा चान्स द्या, आम्ही पण क्रिकेट खेळायला आलो आहे, आणि अजून मॅच संपलेली नाही आहे. ते त्यांचं म्हणणं असं आहे. पण एक प्रेशर म्हणजे एक ट्रेमेंडस प्रेशर असतं. सकाळी कोणी चहा पण घेऊन आला रूममध्ये, कोणी वेटर सकाळी, तो सांगणार सब कल मॅच जितने का है, असंच. म्हणजे तुम्ही लॉबीमध्ये कोणी तो गेटमॅन असतो, तो पण सांगा सर मॅच जितने का, कल मॅच जितने का. म्हणजे मॅच जितने काय, मॅच जितने काय, एवढं प्रेशर असतं. आणि नेहमीच इंडिया पाकिस्तान मॅच सगळ्याच क्रिकेटरना माहिती. जेव्हा तो जन्माला क्रिकेटर येतो, जेव्हा सचिन तेंडुलकर 16 वर्षाचा आला, तेव्हा त्यांनी फर्स्ट टूर पाकिस्तानला केली. आणि पाकिस्तान टूरला आले तेव्हा तिकडे मुलाची हिंमत अशी असते का इंडिया पाकिस्तान मॅच आहे, ही काय साधी मॅच नाही आहे का, आपण न्यूझीलंडसमोर खेळत नाही, आपण ऑस्ट्रेलियासमोर नाही खेळत आहे. इंडिया पाकिस्तान प्रेशर एक वेगळं असतं आणि अग्रेसिव्ह असतं, आणि दोन्हीकडनं. आणि कुठची टीम असं मी इकडे सांगत नाही, पण आता यावेळी प्रेशर कोणावर जास्त आहे, पाकिस्तानवर आहे की इंडियावर? मला इकडे संपवून द्या. कुठची टीम इकडे सांगू शकत नाही की खूप स्ट्रॉंग टीम आहे. दोन्ही टीम ह्या मॅचमध्ये, आणि इंडिया टीम पाकिस्तान टीम मॅचेस बघा नेहमी क्लोज मॅचेस झाल्या आहेत. कारण की जर आपण 100 ऑल आउट झाले, ते लोक 80 ऑल आउट झालेत, तर आपण 150 ऑल आउट झाले, म्हणजे 200 ते ऑल आउट झाले, आपण 150 ऑल आउट झालेत. असे प्रेशर मॅचेस असतात. मग तुम्ही असं सांगितलं का पाकिस्तान 250 मॅच ऑल आउट झाली आहे आणि आपण आरामात करू, एवढं सोपं नाही आहे. ह्या मॅचेसमध्ये सेमीफायनलमध्ये नॉकआउट मॅच एक प्रेशर वेगळं आहे. किती टोटल हो, ती मॅच प्रेशरवालीच मॅच होणार आणि क्लोज मॅच होणार. पण हे प्रेशर सगळ्यात जास्त कोणावर आहे, इंडियावर आहे की पाकिस्तानवर आहे? दोन्ही टीमवर आहे. आणि दोन्ही टीमला प्रेशर भयंकर असतं. पाकिस्तानचे लोक असतात, पाकिस्तानला म्हणतात तुम्ही इंडियासमोर मॅच जिंका, भले सगळे कोणाची हारा तुम्ही, पण इंडियासमोर मॅच जिंकायचं आहे. आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड 64-49 आपला इंडियाचा रेकॉर्ड आहे. म्हणजे पाकिस्तान 64 जिंकली आणि 49 आपण जिंकलेलो आहे. असा बायलॅटरल टुर्नामेंटचा रेकॉर्ड आहे. वर्ल्ड कपचा रेकॉर्ड आपला जबरदस्त आहे. आपण 4 वर्ल्ड कप मॅचेस समोर जिंकलेलो आहे. तर सायकोलॉजिकली आपण वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यावर 4 पाऊल पुढे आपण. तर ती जरूर आय थिंक. पण उद्या परत नवीन मॅच आहे, आणि नवीन मॅचमध्ये काही होऊ शकतं. आणि जो प्रेशर चांगलं घेईल आणि त्या दिवशी शांतीने क्रिकेट चांगलं खेळ डोकं वापरून, तो उद्या विनर. चंद्रशेखर संत पण आपल्यावर आहेत. संत, तुम्ही काय म्हणाल की प्रेशर जसं हे म्हणतात की दोघांवर आहे, आपल्यावर कदाचित जास्त असेल, पण मोहालीचा रेकॉर्ड फार तेवढा चांगला नाही आहे. खरं तर आपण दोन्ही वेळेला पाकिस्तानकडून हरलेलो आहोत. खरं बघा, कारण मोहालीची जी खेळपट्टी आहे ती अतिशय चांगली खेळपट्टी असेल, स्पोर्टिंग खेळपट्टी असेल असं मला वाटतं. म्हणजे आपण आता आशिया खंडातल्या खेळपट्ट्या बघितल्या, म्हणजे श्रीलंकेमधली बघा, बांगलादेशमधली बघा, किंवा भारतातल्या बघा, तर ह्या खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल अशा असतात. आणि ज्या स्पोर्टिंग पाहिजेत की चांगल्या ठणठणीत खेळपट्ट्या पाहिजेत, तसे दिसल्या नाहीत. त्या दिसल्या कुठे, त्या बंगळुरूला दिसल्या, नागपूरला दिसल्या, बाकी सगळीकडे तर सगळी वानवाच होती. आणि आपण नेहमी बघतो की टॉस जिंका, मॅच जिंका, असं जर चालत असेल तर ते काही खरं नाही. ही जी खेळपट्टी असेल ती मात्र चांगली असेल, आणि दलजीत सिंग सारखे क्युरेटर आहेत, चांगली खेळपट्टी बनवतील. आणि दडपण जे आहे ते मला वाटतं दोन्ही संघावर असणार आहे, पण दडपण थोडं कमी असेल ते पाकिस्तानवर असेल. कारण पाकिस्तान आता काल तो जावेद मियां म्हणाला की पाकिस्तान हॅज नथिंग टू लूज. कारण आम्ही काही करतच, आमच्याकडे कोणी अपेक्षाच ठेवत नव्हतं. आमचे 3 खेळांवर बंदी आलेली आहे, तरी आमचा संघ चांगली कामगिरी करतोय आणि उपांत्य फेरीत केलेला आहे. भारतावर मात्र जबरदस्त असं प्रेशर आहे, दडपण आहे. कारण भारतात खेळायचंय, पाकिस्तानला लंबवायचंय आणि अंतिम फेरी गाठायची. एवढंच नव्हे तर स्वप्न आहे ते वर्ल्ड कप जिंकण्याचं.
बरोबर आहे. क्रांती, तुला काय वाटतंय क्रिकेट प्रेमी म्हणून, तुला काय वाटतं की उद्या काय व्हायला पाहिजे? भारत जिंकायला पाहिजे ते बरोबर आहे, पण हु इज युअर फेवरेट प्लेअर कोण आहे तुझं? ऑब्व्हियसली ह्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये. सचिन तेंडुलकर म्हणजे त्याला म्हणतात की इज गॉड ऑफ क्रिकेट, आणि ते खरंच आहे. तर मी सचिन तेंडुलकरलाच नाही तर अख्ख्या क्रिकेट टीमला शुभेच्छा देऊ इच्छिते की तिकडे जा आणि स्वतःसाठीच नाही तर पूर्ण देशासाठी खेळा. आणि डेफिनेटली जेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच असते तेव्हा प्रेशर हे असतंच, कारण की इट इज नॉट अबाउट द मॅच एनी मोर. आय थिंक इट इज मोर अबाउट द कंट्रीज, तिकडे देशाचा प्रश्न असतो आणि मग देशाची लाज आणि ह्या होत्या आणि एवढं प्रेशर ते बिल्टअप होतं की ते जेवढं ऑडियन्सवर असतं मला वाटतं ते 100 पटीनी, मी अगदी ऑडियन्स म्हणाले कलाकार असल्यामुळे, पण क्राऊडवर जेवढं असतं तेवढंच नक्की ते 100 पटीनी त्या प्लेयर्सवर असतं. आणि त्यांना तिथे काम राहून अगदी कंपोज्ड राहून, जसं मोरे सर म्हणाले की कंटिन्युअसली गेमचा विचार करून कंपोज माइंडनी खेळलं पाहिजे, डोकं लावून खेळलं पाहिजे. संत, तुम्ही काय म्हणाल की तुम्ही बऱ्याच मॅचेस स्वतः कव्हर केलेल्या आहेत, स्वतः बघितलेल्या आहेत, तर ही जी बाचाबाची होती ही नक्की कशामुळे होती? नाही, मतलब बाचाबाची हा मला आता खेळाचा अविभाज्य अंग बनला असं म्हणायला पाहिजे. कारण काय, तो खेळातला जो जोश असतो, जो होश असतो आणि एक थोडासा राग असतो आणि काही वेळेला अपयश असतं, ते अपयश कुठे बाहेर काढायचं असतं, तर हे सगळं झाकण्यासाठी ही बाचाबाची होते. आज हे एका लिमिटपर्यंत ठीक आहे, त्याच्या लिमिटच्या बाहेर गेलं तर चांगलं नाही, पण ही बाचाबाची जर लिमिटपर्यंत झाली आणि मैदानापुरतीच जर राहिली तर मला ठीक आहे, असं होतं. कारण विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडू बघा स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत, ते स्लेजिंग करतात आणि भारत पाकिस्तान सामन्यातही होणार असं शक्यता मोठी आहे. विशेषतः जावेद मियादाद जेव्हा होता ते आपल्याला माहिती आहे, किरण मोरे आणि जावेद मियादाद यांचं जे काही झालं ते आपण बघितलेलं आहे. आणि एरवीही आपण बघतो की हे बाचाबाची होत राहते आणि ह्या बाचाबाचीमुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रंग या सामन्यात चढतो आणि सामना अटीतटीचा, खुन्नसमध्ये ज्याला आपण म्हणतो तसा खेळला जातो. बरोबर आहे. जावेद मियादादचं त्यांनी नाव घेतलं. जावेद मियादाद आणि तुमचं नेहमी चित्र दाखवलं जातं, एक जावेद मियादाद उड्या मारतो, तो नक्की इन्सिडेंट काय होता? तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं असेल, पण नक्की आमच्या पुन्हा एकदा दर्शकांना सांगा की नक्की काय बोललेलं तुम्ही तेव्हा त्यांना? नाही, जावेदचा इन्सिडेंट असं झाला की इंडिया पाकिस्तान मॅच फर्स्ट टाइम वर्ल्ड कपमध्ये 92 खेळत होते आणि प्रेशर म्हणजे भयंकर. मला त्याची रात्री नाना पाटेकरांचा फोन आलेला आणि मॅच जिंकायची कसं करून, नाना कसं बोलतो माहिती आहे, 2-3 शिव्या पण दिल्या मला. आणि स्टेनला पण माझा रूम पार्टनर होता आणि तेव्हाच सगळं झालं सगळं. आणि उद्याची मॅच जिंकायची कशी करून. आणि जेव्हा ग्राउंडवर तुम्ही उतरतात तेव्हा तुमची बाउंड्री लाईन असते, तिकडे रोप तुम्ही क्रॉस केली की तिकडनं तो थर्डमॅनला उभा असतो, तो कोणतरी तो सुरू करतो बोलायचा. तिकडनं तुम्ही स्लिपमध्ये जातात, स्लिपवाला काहीतरी बोलतो, विकेट किपर बोलतो आणि तिकडे गलीवाला पण असतोच आणि सगळेजण काही ना काही येऊन बोलून जातात तुम्हाला. आणि बॉल टाकला की फॉलो थ्रूमध्ये येऊन बोलणार. तर असं झालं त्या इन्सिडेंटमध्ये. असं झालं की पाकिस्तान आम्ही 218 केले आणि एवढे मोठे टोटल पण नव्हती आणि तेंडुलकरने काही 62 केले. सुपर बॅटिंग केली त्यांनी, म्हणजे जास्त विकेट पडत नव्हती आणि त्यांची पहिल्या विकेटची छान पार्टनरशिप झाली आमिर सोहेल आणि रमेश राजाची. तर आम्हाला वाटलं की मॅच गेली आणि त्यामध्ये सचिनने येऊन बॉलिंग टाकली आणि सचिन तेव्हा खूप छान बॉलिंग टाकायचा. छोटूसा होता पण येऊन इन स्विंगर्स आउट स्विंगर एवढं सुंदर टाकायचा तो. तर त्यांनी येऊन बॉलिंग टाकली, तर पहिली एक विकेट घेतली आमिर सोहेलची त्यांनी. आणि आमिर सोहेलची माझी पण बाचाबाजी झाली, ती कळली नाही कोणाला. आणि फुल म्हणजे सचिन पण देत होता, कपिल देव देत होता, व्यंकटपती राजू पण सगळे इकडनं सुरूच होते. आम्ही जेवढे आम्ही जेरले तेवढे आम्ही त्यांना परत देत होतो. ते डाऊन द लेग साईड असं वाटलं की जावेद मियादाद, मला वाटलं की तो कॉट बी अँड आउट होता आणि खूप क्लोज होता सचिनच्या बॉलिंग. सचिनने लगेच दुसरी विकेट मिळाली असते, प्रेशर त्यांच्यावर जास्ती आलं असतं. तर त्याच्यावरती प्रेशर शिकार होतं जावेदवर. आणि जावेद मला म्हणतो, तू तोतड्या म्हणते, तोतड्या स्टाईलने बोलतो, तू काय खूप अपील करताय, तू त्याला मूळ बंद करणं, खाली अपील, पहिले बॉल पकडणं शिक, असं का बोलला मला. तर मी पण त्याला बोललो, मी म्हटलं यू माइंड युअर बिझनेस, यू शट अप, मी त्याला सांगितलं. आणि चाललं एक दुसऱ्या जास्त काहीतरी बोललं असेल, जास्त बोलू शकत नाही मी. पण हे सगळं झाल्यानंतर मी एक रनआउटची अपील केली आणि उडी मारून रनआउट केलं. आणि परत ते जावेद मियाने मला इमिडिएट केलं मला त्याने आणि खूप बोलाचाली झाली. आणि मी त्यात जावेदला तेव्हा एका मॅचमध्ये बॅक इंजरी झालेली होती. पहिल्या 3 का 4 मॅचेस खेळला नव्हता आणि फक्त त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर एक मॅच खेळलेली, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी पॉईंटला आणि फायनलिंगला रन केलेले. तर तो इरिटेट का जास्ती होत होता की मी त्याला पकडून घेतलेला आणि मी सगळ्या बॉलरला सांगत होतो, ह्याला एकही बॉल शॉर्ट टाकू नका का फ्लिकला देऊ नका त्याला बॉल, त्याला फक्त पुढ्यात टाका, फुलटॉस टाका, त्याला स्ट्रेट खेळून द्या. का स्ट्रेट मारायला त्याला बॅकला खूप प्रॉब्लेम होत होता. तर एवढा कंटाळा, एवढा पिसाटलेला माझ्यावरती की आता काय करू मी. त्याचं बॉल मारायला जातच नव्हतं मिड ऑफच्या बाहेर. तो खूप फ्रस्ट्रेट झाला. त्यांनी इम्रानला रनआउट केला, तोच मीच जाऊन रनआउट केला तिकडे जाऊन. मला 2 कॉटबियन मिळाले आणि जावेद शेवट बोल्ड झाला. आणि त्यानंतर समोर डेव्हिड शेफर्ड येऊन त्यांना येऊन वॉर्निंग देऊन गेला, कारण की तू आता जर असं काय केलं तमाशा, तुला बाहेर काढू आम्ही. कारण मी ग्लव्स माझ्या तोंडावर ठेवून मी बोलत होतो, तर अंपायरला काही कळलं नाही. आणि त्यावेळेस तुम्ही बघितलं 92 त्या सिरीजमध्ये जेव्हा
मायक्रोफोन लगेच कॅच करायचं सगळं काही बोललं की. तर आम्ही सगळे हुशार. विकेट किपर म्हणजे एक व्यक्ती असा असतो ग्राउंडवर, त्याला सगळ्याच टॅक्टिक माहिती असतात. त्या मायक्रोफोनवर पाय ठेवायचा, ग्लव्ज तोंडावर ठेवायचे आणि बोलायचं कंपल्सरी. आणि हे सगळे इन्सिडेंट झाले. पण जावेदच्या घरी मी जाऊन जेवलो, खूप धमाल केली 2006ला पाकिस्तानमध्ये. आणि सगळ्यांच्या अजूनही मनात आहे कुठेतरी. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, आपण नेहमी मॅच बघताना एक अमीर सोहेल आणि व्यंकटेश प्रसादचं पण चित्र दाखवलं जातं. यासारखे नेहमी इन्सिडेंट पाकिस्तान आणि भारताच्या मॅचमध्ये जास्त का होतं? नाही, मला वाटतं त्यापेक्षा जास्त इन्सिडेंट्स ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या मॅचमध्ये होतात. कारण ते स्लेजिंग जे त्या लेवलचं चालतं ते. आणि वाईट एकच गोष्टीचं वाटतं की ऑस्ट्रेलियन प्लेयर्स कधी पकडले जात नाहीत. कसे पकडले जातात मला अजूनही कळत नाही. आपल्याने जरा काही केलं की लगेच त्याचा खूप भाऊ होतो. पण मला वाटतं इट इज इंटरेस्टिंग वाटतं. मला वाटतं त्या गेममध्ये थोडीशी म्हणजे ॲज लॉंग ॲज इट डझंट बिकम टू व्हायलेंट. मलाही खूप आवडतं. मलाही थोडं कोणी अग्रेशन दाखवलं, कुठच्या फास्ट बॉलरने कोणी काय एवढं दाखवलं. आणि त्यात होल येऊन बघतात ना डोळ्यात एकमेकांच्या, मला आवडतं अग्रेशन. मजा येते ती. त्याला एक वेगळी गंमत. जास्ती अग्रेशन पण म्हणजे वाटतं तसं तुम्ही करू शकत नाही. अग्रेशन दाखवा, तुम्ही येऊन फॉलो थ्रू मध्ये डोळे दाखवा. तर तो माणूस एवढा धावत येतो जोरात, आणि इकडे हा मारला कुठे एज लागून 4 जाते, खाली वल्ली क्रिकेट खेळतात, आणि मग ते 4 तो बॉलर फर्स्टेट होतो. तो बोलतो की मी एवढं मेहनत करतो. एक भाग असा पण आहे की भाषा कळते दोघांच्या एकमेकांना, त्यामुळे पण जास्त वाढतं. त्यांना गुजराती येतं, हिंदी येतं, पंजाबी ते बोलतात, आणि उर्दू आपल्यालाही चांगलं कळतं सगळ्यांना. तर आय थिंक गुजराती शब्द चांगलं ओळखतं. फक्त मराठी कळत नाही, पण मराठीचे सगळं चिकार वस्तू कॉमन आहेत. क्रांती, आपण ही नेहमी मॅच जेव्हा बघतो तेव्हा तुला काय वाटतं, आपण स्लेजिंग बद्दल जेव्हा बोलत असतो, एक भारत आणि पाकिस्तान हा जो सामना असतो त्यात जी बाचाबाजी होते त्याने कुठेतरी जो व्ह्युअर आहे तो पण इन्व्हॉल्व्ह होतो. हो, डेफिनेटली होतो. कारण की जेवढं स्लेजिंग झालेलं आधी ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या मॅचच्या दरम्यान, आणि जे काही SMS मधून किंवा ऐकून जेवढं आपल्याला माहिती होतं टेलिव्हिजन सेट्स मधून आपण बघून ऐकत होतो, तर मला असं वाटतं इट इज नॉट ओनली टिल द प्लेयर्स. आता तुम्ही कुठलाही फोन उघडा, किमान 10 ते 15 SMS फक्त याबद्दल असतात. आता तर ते इतकं ग्राफिक झालंय सगळं की इतके सारे MMSs येतात की फोटोग्राफ ग्राफिक केलेले असतात, जिथे एक पाकिस्तानी प्लेअर सचिन तेंडुलकरच्या पायात पडतोय आणि सचिन इज लाईक स्टँडिंग लाईक अ गॉड. तो आय थिंक कुठल्या तरी एका लेवलला ना हे सगळेजण एन्जॉय करतायत.